डोंबिवलीतील आज शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या भाजपा प्रवेशानंतर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. या घडामोडीनंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत तीव्र शब्दात टीका केली आहे. भाजपाकडून सत्तेचा वापर करून विविध प्रलोभने देऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत आमदार मोरे म्हणाले, शिवसेना पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे काम रवींद्र चव्हाण करत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. आमच्याकडे देखील पक्ष प्रवेशासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत, पण शिवसेनेने शब्द दिला आहे आणि शिवसैनिक तो शब्द पाळतो. डोंबिवलीसह मालवणमध्येही भाजपाकडून शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी भाजपाला कडक इशाराही दिला. शिवसेनेचा संयम पाळून गैरसमज करून घेऊ नका. संयम तुटला तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील, असा कठोर प्रतिक्रिया आमदार मोरेंनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. मी त्याचा निषेध करतो आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना हा या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. केंद्रामध्ये पण महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये पण महायुतीची सत्ता आहे. आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे, मी ती डिक्लेअर पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे. पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे. भाजपासारख्या शिस्तप्रिय आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना तो अधिकार आहे का युतीवर बोलण्याचा? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती नैसर्गिक विचारांवर आधारित युती आहे आणि ही युती सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटलजी बिहारी वाजपेयी आणि आपले लालकृष्ण अडवाणी अशा या हिंदुत्वाच्या विचारांवर झालेली ही युती आहे, अभेद्य युती आहे. आता बघाल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, सन्माननीय आपले भारताचे पंतप्रधान कणखर नेतृत्व मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा यांच्या बरोबर केलेली ही अभेद्य युती आहे. हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे. या विषयावर बोलण्याची क्षमता ही रवींद्र चव्हाणांची नक्की आहे का? जर असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यावं, ही अशी आमची शिवसैनिकांची प्राज्वळ भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.